सनातनचा नाद लोकनाथ. गुढीपाडवाचा हा अचूक असा मुहूर्त आहे. लक्षात घ्या, 4 मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवाचा. त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो हिंदुत्वाचा प्रचार गेल्या 2-2.5 वर्षात प्रखरपणे चालू केला आहे. साहजिकच मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करून सर्व गोरगरिबांना, सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, कामगारांना सुसज्ज असं सुजलाम सुफलाम असं महाराष्ट्र तयार करण्यामध्ये त्यांचा हातभार चालू आहे. आणि आम्ही सगळे शिक्षित पदाधिकारी, सामान्य शिक्षक त्यांच्यामागे समर्थ उभा आहोत. गिरगाव हा मराठी संस्कृतीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्ये जास्तीत जास्त मराठी संस्कृतीचा गाभा संस्कृती वाढवून हिंदुत्वाचा प्रचार करून बाळासाहेब ठाकरे आणि माननीय दिघे साहेब यांनी जो प्रचार आखला होता 35 वर्षामध्ये हिंदूच्या युतीने, महायुतीच्या उद्देशाने आम्ही हा पुढे मेहनत चालवत आहोत. आज माझ्याबरोबर वाडकर आहेत, माझे अख्ख्या मुंबईचे संघटक आहेत, मुंबईच वाढील आहे माझ्याकडे. सकाळी 7 वाजल्यापासून ते अखंडपणे माणसाचा आणि कार्यकर्त्याचा प्रवाह चालू आहे. सर, युवकांना आणि यांना काय आव्हान कराल आज या ठिकाणी? आव्हान असं कराल की आज आपण युवक म्हणजे पुढचे पिढीचे मार्गदर्शक तुम्ही आहात. तर तुम्ही तत्वनिष्ठ राहा, हिंदुत्वाच्या अजेंडावर ठाम राहा, संस्कृती सांभाळा. बाकी सगळे प्रेम आहे, लोभ आहे. आम्ही आपण एकामेकाच्या प्रेम ग्रुप लावतो. धन्यवाद. गुढीपाडव्याच्या परत एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हिंदू बांधवांना आणि भगिनींना गुढीपाडव्याच्या आमच्या दक्षिण मुंबई विभागातर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व मी युवकांना या निमित्त नम्र विनंती करतो आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस प्रमाणे त्यांचा मतदानाचा अधिकार मतदानाच्या पेटीत मतदान करून दाखवावा ही विनंती गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांना युवकांना करत आहे. धन्यवाद.